माझ्या नेटिव्ह प्लेसपासून जवळ असलेल्या एक अभयारण्यात आपण आज जाणार आहोत. तर जंगल सफारीपूर्वी एका ठिकाणी आम्ही स्टे केला. सायंकाळच्या वेळेला 6 वाजता आम्ही तिथे पोहोचलो, बुकिंग केली. तर आम्ही थांबलो होतो माथनी गेट टिपेश्वरला. तर इथे 3 गेट्स आहेत टिपेश्वरमध्ये आत जाण्यासाठी. तर आम्ही माथनी गेटला थांबलो होतो आणि तिथेच आहे हे एक स्टे ज्याचं नाव आहे टिपाई ॲग्रो टुरिझम. खूप छान ठिकाण वाटलं एकदम मला आणि खूप स्वस्त आहे कम्पॅरेटिव्हली सुन्ना गेट. कारण सुन्ना गेटवर ना खूप जास्त रेट वाटल्या मला रूम्सच्या. पर पर्सन तिथे 4,000 वगैरे घेत होते आणि इथं 2,500मध्ये झालं. आणि रूम तर तुम्ही बघू शकता किती छान आहेत. हां, तुम्हाला 2,500मध्ये एकदम इतक्या छान रूम मिळत आहेत. वेल क्लीन आहे. हे बघ इकडे पट ह्याच्यावर गेले बघ. माऊ त्यांनी मारून घेते तिकडे. तू इकडे लवकर. त्यांनी मारून घेते लवकर ये. हळू हळू. निहाल मी चालली बर का. कोंबड्याच्या खा खा निहालला खा. मी चालली बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहोत टिपेश्वर वाईल्ड लाईफ सेंच्युरीसाठी. एका ठिकाणी आम्ही स्टे केला आहे. म्हणजे निहाल कडून आलं. तिकडे चिखल आहे कसं. चिखलात ना कसं. चिखलात ना कसं. टिपाई ॲग्रो टुरिझम म्हणून एक ठिकाण आहे. तिथे आम्ही आलो आहे आणि एकदमच असं काय म्हणतात ना, शांत निवांत असं ठिकाण आहे हे. रूम पण छान आहे. त्याने मेनली मला रूमचे ना नावं खूप आवडले, जसे की पळस, बहावा आणि कांचन वगैरे असे. तू घे जा. ही आमची रूम आहे आणि इथे तिघांसाठीची जागा आहे. म्हणजे एक मोठा बेड आणि ही जी खाट म्हणतो की नाही त्या काइंड ऑफ आहे. मस्त. आणि सगळ्या सिस्टीम ज्या आहेत की नाही एकदम सेन्सर बेस आहे. लॉक वगैरे म्हणा. आणि हे बॅकयार्ड आहे, म्हणजे रूमच्या बॅक साईड तुम्ही म्हणू शकता. इथूनच जंगल स्टार्ट होतं. थोडीशी शेती दिसते इथे. आणि हे साईडला असलेले दुसरे कॉटेजेस आहे. रात्रीच्या वेळेला खूप भारी वाटतं इथे. एकदम शांत निवांत अशी ही आहे जागा. खूप छान वाटतं. एकदमच जंगलच्या काइंड ऑफ जवळपास असलेला एरिया असल्यासारखा वाटतो. गर्दी पण जास्त नव्हती. मुलांचा प्ले एरिया आहे आणि इथे फोटोज वगैरे काढण्यासाठी अशी छोटीशी हट वगैरे पण होती. चांगलं वाटत होतं तिथे. आणि ह्यानंतर 9, 9:15 वाजता जेवण होतं. ॲक्च्युली आम्ही गेलो तर ह्या दिवशी ना म्हणजे सुट्टी असते तिथे, कोणीच नसतं. त्यामुळे खूप कमी लोक तिथं पाहायला मिळतात. आणि ह्या जिप्सी आहेत ज्या सकाळी आपल्याला जंगल सफारीसाठी नेतात. तर आम्ही पण यातली एक बुक केली होती आणि सकाळी 6 वाजताचीच आमची म्हणजे हे होती जंगल सफारीचा टाईम. तर हे आहे टिपाई ॲग्रो टुरिझम.
जेवणासाठी थोडासा वेळ होता तर आम्ही बसलो मस्त निवांत तिथे. तुम्हाला असं ऑमलेट वगैरे असं काही हवं असेल किंवा चहा कॉफी हवी असेल तर तसं ते बनवून देतात तुम्हाला. तर निहालसाठी मी ऑमलेट ऑर्डर केलं होतं कारण त्यांनी खाल्लं नव्हतं काही. सायंकाळची वेळ झाली होती म्हणून त्याला आधी खाऊ घातलं कारण 9-9:30 वाजले असते जेवणाला. इथे सगळं बघितलं ना तुम्ही, सगळं सेन्सर बेस आहे. जसं की पाण्याचा टॅपपासून गिझरपासून सगळं असं इथं ऑटोमॅटिक आहे. तर जेवणामध्ये होतं एकदम ऑथेंटिक विदर्भीयन जेवण, जे की कढी, मसाला वांगं, आणि आपल्याला विचारून ते करतात की तुम्हाला आवडतं का हे, तर करते. कारण व्हेज खाणारी मी एकटीच होती आणि बाकीचे नॉनव्हेज होते, म्हणजे स्वप्नील वगैरे नॉनव्हेज खाणार. आणि मस्त फुलके होते. एकच नंबर जेवण, ऑथेंटिक घरचं जेवण जे म्हणतो की नाही आपण, तसं होतं. कढीचा तर असा ताव मारला मी, नाही म्हटलं तरी अर्धीला जास्त कढी मी एकटीनेच संपवली. आणि ते सगळं वाव होतं. नॉनव्हेज पण खूप छान होतं. स्वप्नील त्यांनी खाल्लं ते. जेवण झालं आणि वॉक करतेय ह्या रिसॉर्टमध्ये. इतकं मस्त आहे ना जेवण, तर सांगते एकदम होमली, म्हणजे होम कुक्ड जे असतं की नाही, एकदम विदर्भातली चव यार. मला म्हणजे माझ्या मावशीच्या घरची आठवण आली, खरंच सांगते. एकदम मस्त मसाले वांग, कढी, वरण भात आणि फुलके. काही नाही, नॉनव्हेजही खूप छान होतं. खूप आवडलं मला आणि खूपच मस्त आहे. आणि इथले लोक पण आहेत ना, ते खूप छान आहेत. आणि स्पेशली जेवण इतकं छान. मी माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ना सगळ्यांना वाटेल की आधीच सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू देते, पण लगेच कळतात काही गोष्टी. जसं की आता सांगते, सगळ्या सिस्टीम इथल्या ऑटोमॅटिक असल्यासारखं सेन्सर बेस्ड आहेत. जसं की आपण पाहतो की डोअर जे आहेत ना, ते सुद्धा ऑटोमॅटिक आहे, म्हणजे सेन्सर आहेत तिथे सुद्धा, लाईट्ससुद्धा आणि पाण्याचे सुद्धा पण. म्हणजे असं सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आणि वेल प्लॅन्ड आहेत. आवडलं, रिव्ह्यू एक नंबर. आणि इतक्या अफोर्डेबल रेंजमध्ये ना, गो फॉर इट. मी काढते कारण यांचं काहीच कुठेच नाही आहे, असं नाही का. गुगलला वगैरे मिळेल तुम्हाला, पण इन्स्टाला पेज वगैरे असं काहीच नाही आहे. त्यामुळे यांचं दुसरं काही मिळणार नाही. मी तुम्हाला यांचं जे लोकेशन आहे ना, ते गुगल मॅपचं डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते नक्कीच पाहू शकता. इथे यायचं कसं, पांढरकवड्यावरून हे जवळच आहे, पारवा रोडवर. आणि सारखनीवरून, म्हणजे किनवटकडून येत असाल तुम्ही तर सारखनीवरून असं आहे. रिव्ह्यू माझा 5++ असेल बरं का. आता लोकांचं वाटेल की जास्त आहे, बट आहे, मला चांगला वाटला, मी सांगते. तू येतो का? हा ये, तिथं बस, तुला पप्पा झोप. उघडली. तर आम्हाला आता जायचे झोपण्यासाठी, कारण सकाळी 6 वाजताचीच आमची जंगल सफारी आहे. तर बॅकयार्डमध्ये तुम्ही बघू शकता किती भारी वाटतं, एकदम सुनसान जंगलची वाईब. आणि रूम जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या लॉक्स ज्या सिस्टीम आहेत ना, खूप भारी वाटलं मला ह्या. आणि इवन फॅन, AC सगळं असंच. आणि गिझरसुद्धा, गिझरही आपलं ऑन राहण्याची शक्यता राहूच शकत नाही, कारण बाथरूमचं डोअर ओपन केलं का लाईट चालू होतं. जोपर्यंत तुम्ही गिझर बंद करत नाही तोपर्यंत ते एक आवाज येत राहतो, प्लीज गिझर बंद करा, असं चालूच असतं. तर ते नोट डाऊन केलं का नाही माहिती नाही मला, बट चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जंगल सफारी दाखवते. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा. तोपर्यंत बाय.